आता होतं म्हणून दिलं मी लग्नासाठी. आता माझ्या घरचे तर पोराचं घर बी पाहायला गेलेलं आहे, पण पोराला मी पसंत हाव का नाही हाव, कसं आहे काय आहे पोरगा मला काहीच माहीत नाही. मला पहिल्यांदा प्रेम झालं, पण त्या प्रेमातनी बी मला धोकाच भेटला. हां, डबल माझ्यासोबत असं झालं नाही पाहिजे. जर असं झालं ना तर मी सहन नाही करू शकेल. करावं तर काय करावं काही समजून नाही राहिलं. अरे रोहिणी, तुम्ही इथं कोण बसल्या आणि एकदम नाराज आहे उदासीसारख्या बसल्या? काय विचार करू राहिल्या? काय झालं? मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये ढूंढू राहिली, तुम्ही मला इथं बसेल दिसू राहिल्या. काय झालं? काय झालं वहिनी? तुम्हाला तर माहीत आहे ना काय झालं म्हणून. अरे अजून तुम्ही तोच विचार करत आहे का? हो वहिनी. अरे निघा आता त्या विचारातून, निघून जा. पण मला तर पोरगाही माहीत नाही कसं आहे काय. मी तर बरोबर पाहिलेलं बी नाही आहे पोराले. आणि मायावाल्या रिश्त्याची गोष्ट बी समोर वाढलेली आहे. घरदार पाहिले गेलेलं आहे पोराचं. बस घरदार पाहिलं की डायरेक्ट साक्षगंधच करतील नाही लोक. हो, पण मी तर ना पोराला पाहिलं ना काही पोरासंग बोलली बी नाही. अरे हो, तुम्ही ते टेन्शन घेऊ नका, ते बिलकुल टेन्शन घेऊ नका. त्याचं जुगाड मी ना पहिलेच जमवलेलं आहे. म्हणजे वहिनी? मोठ्या ताईला पाठवलं ना मी ना, पोराचं घरदार पाहिले मोठ्या ताईला पाठवलं. आणि मी ना म्हटलं घरदार पाहिलेच असाल ना तर तेव्हाच आहे ना पोरासंग बोलून घेसान, पोराचा नंबर आणसान, नाही तर आपला नंबर त्याला देऊन देसान. मग तुमच्या दोघांची मीटिंग फिक्स करून तुम्ही बोलून घेसान. हां, कसं वाटली तुम्हाला माझी आयडिया? अरे वहिनी, आयडिया तर चांगली आहे, पण सक्सेस झाली पाहिजे ना. होते माणसाचे विचार जर नेक असले ना, चांगले असले ना, तर कोणती बी गोष्ट होते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. गेलेली आहे ना विशाखाताई, गेलेली आहे पोरासंग बोलतेच विशाखाताई. मी काय म्हणतो, आतापर्यंत तुम्ही ना तुमच्या मनाचं केलं ना हां, आता थोडंसं आमच्या मनाचं करून पहा, आईबाबाच्या मनाचं करून पहा. मायबाप जे असतात ना पोरीसाठी हमेशा चांगलंच पाहतात. हां, चांगलाच विचार करतात पोरीचा. तुम्ही आतापर्यंत तुमच्या मनानं केलं ना, हां, आता थोडंसं आईबाबाच्या बी मनानं करा, आमच्या बी मनानं करा. आम्ही तुमचं काही बुरं नाही चाहू, चांगल्याच पोरासंग तुमचं लग्न लावून देऊ. ही गोष्ट तुम्ही ना तुमच्या दिमागात बसून घ्या की आम्ही तुमच्यासाठी जे बी स्थळ पाहू, जे बी पोरगा पाहू, तो चांगलाच पाहू. आई बाबा हमेशा आपल्या लेकराचं चांगलंच पाहतात. हां, तुम्ही टेन्शन घेऊ नका कोण्या गोष्टीचं. पोरगा एकदम चांगला आहे. तरी तुम्हाला पोरासंग बोलायचं आहे, तुमच्या मनामध्ये डाऊट आहे, तर बोलणं करून देऊ ना पोरासोबत. हो ना वहिनी, तुम्ही लोकांवर विश्वास करूनच मी ना हो म्हटलं ना. बस झालं तर मग. आणि राहिला पोरासंग बोलायचा सवाल, तर पोरासंग बोलणं तर होणारच तुमचं. रोहिणी, आता काही विचार करू नका बाप्पा जास्त, सर्व आता देवावर सोडून द्या. हो वहिनी, मी ना आता सर्व नशिबावर सोडलेलं आहे. जे नशिबात असेल माया ते होईल. नशिबात जर चांगलं असेल तर चांगलं होईल, वाईट लिहिलं असेल तर वाईट होईल. आणि नशिबात जे लिहिलं असलं ते माणसाला भरावंच लागते नाही. एकदम खऱ्या बोलल्या रोहिणी तुम्ही. नशिबाच्या समोर कोणाला नाही जावं लागत, कोणालाच नाही जावं लागत. जे तकदीरात असलं ना माणसाला तेच भेटते. माणसानं कितीही प्रयत्न केला तरी काही फायदा नाही. जे आपल्या तकदीरात आहे तेच भेटेल. हो ताई, आता मी ना सर्व मग तकदीरावर सोडलं. जे मग नशिबात असेल ते होईल. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या तकदीरात चांगलाच आहे, खूप चांगला पोरगा आहे. तुम्ही एक बार बोलसान ना पोरासोबत, तेव्हा तुम्हाला माहीत पडेल. आता तुम्ही म्हणू राहिले एवढे, तर पोरगा चांगलाच असेल. मलाही वाटते चांगला असेल म्हणून पोरगा. चांगला असेल नाही, चांगलाच आहे पोरगा. चला बरं अंदर, इथं काही बसू नका, चला अंदर जेवण करून घ्या. बरं वहिनी चला. सर्व मला एकटीलेच करावं लागत आहे. आता त्याला चहा नेऊन द्या, पाणी नेऊन द्या, हे नेऊन द्या, ते नेऊन द्या, सर्व मलाच करायला लावतात त्या घरात नाही. आणि या घरात व्हॅल्यू तर कवळीची नाही आहे, कवळीची व्हॅल्यू नाही आहे. बस चहा नेऊन द्या, पाणी नेऊन द्या, स्वयंपाक बनवा, कामं करा, बस तेच. माझी सासू सासरा लाईनीसून करू राहिले ना, येऊ द्या म्हणा तिले, येऊ द्या. जर एका कामाला ते आल्यावर हात लावीन ना तर नावाचीच दीपा नाही म्हटलं मी, नावाचीच दीपा नाही. जेवढं मावर केलं ना या लोकांना तेवढं सर्व बिथवीन तिच्यावर. येऊ तर द्या तिले. घरात मी कोणतंही काम करीन तर मी करीन, काही करीन तर मी करीन. मोठ्या सुनीले मोकाट सोडून दिलेला आहे, आणि तरी तिला चांगलं म्हणतात. नाही तरी तिला चांगलं म्हणतात. मी एवढं करून सवरून मला चांगलं म्हणत नाही, तिलाच चांगलं म्हणतात. तिला चांगलं म्हणतील हे उडाली, हिला चांगलं म्हणतील माय काय. हां, मला तर म्हणते की तोंड आहे आणि असं आहे तसं आहे. पण इकडे पानं म्हणा करा लागते ना, करा लागते म्हणून बोलतो मी. आम्हाला करा नाही लागलं तर मी काय बोलीन. करा सवराले कोणी नाही, बोलायला सरे राहतात. आता द्या लोकाई द्या, पाहुणे लोकाई द्या, चाय द्या, पाणी द्या, स्वयंपाक द्या, वाढून द्या, जेवण द्या, असं एकटीलच करणं. दीपा झाला का चाय? बसलेले आहेत ना ते लोक, चहा नेऊन देईन ताईले. काय म्हणतील ते लोक? आम्ही एवढ्या वेळ बसलेलो म्हणेन बा, फक्त पाणी दिलं या लोकांना, चहा आगी काही दिला नाही. आले का बाप्पा? म्हणून म्हटलं आले नाही. टच बोलायला आले का मला तुम्ही? इन्सान हो ना बाप्पा, मी इन्सान हो ना, काही रोबोट नाही हो ना. मला काही 4 हात आहे बाप्पा, 4 हातानं काही करीन म्हणून. देवानं 2च हात दिलेले आहे मला. जेवढं माझ्या नवीन तेवढं करीन बाप्पा. काय म्हटलं तुले? फक्त एवढं म्हटलं मी ना की चाय नेऊन दे म्हणून. देताव ना मग नेऊन, देताव ना. तर बोलायला पाहिजे येईल मला बस. अरे बा राहू दे, तमाशा नको करू, पाहुणे आलेले आहे, काय म्हणतील ते लोक? मला नाही करावं लागत काही म्हणू तुम्ही तुमचं पा. आणि मी काय म्हणून राहिलो, असं तोंड फुगून नको जाऊ त्या पाहुण्यासमोर. काय म्हणतील ते पाहुणे? म्हणतील सून काऊन असं तोंड फुगून आहे म्हणेन, असं तोंड घेऊन त्या पाहुण्यासमोर नको जाऊ. थोडीशी रस माहिला थोडीशी, थोडंसं चांगलं वाटते त्या लोकांना. अशी जशी तोंड घेऊन तर काय म्हणतील ते लोक, काऊन तोंड फुगेल आहे म्हणेन सूनबाई ना तुमच्या. पहिले म्हणा या म्हणा घरात नाही पा म्हणा, काऊन सुनबाईनं तोंड फुगेला तर. दीपा आजचा दिवस चांगल्यानं राय, माणूस केंद्र आहे, करावंच लागते ना. सूनबाई वाईदीले करावंच लागते. तू नाही करशील तर कोण करीन सांग. त्या मोठ्या सुनील बोलवायला पाहिजे होतं. मग सर्व माझ भरोसा आहे का? मीच करीन का सर? येणार ना वहिनी येणार ना.
हा बाबा माया काही तुम्ही नांदी लागू नका. माया नांदी जर तुम्ही लोक जास्त लागसाल ना, मी भरीन माई बॅग आणि चालली जाईन माहेरी भागून. मग पायत बसा तुम्ही तुमचं. आता सांगू राहिली मायच्यानं जास्त कामं होत नाही बरं. हां, तुम्हाला माहिती आहे ना मायच्यानं जास्त कामं होत नाही म्हणून. अरे आईच करत असते सर्व. तुला किती मदत करू लागते आई. पण आता ते पाहुणे रावणे आलेले आहेत तर चांगलं नाही वाटत. पाहुण्यासमोर कोणी बसून बी पाहिजे ना. ते लोक म्हणतील की सून असताना सासूच काम करते. म्हणून म्हटलं बा तुले कर म्हणून आजचे दिवस. नाही तर आई तर तुला मदत करतेस ना. जाय पाहुणे बसलेले आहे त्याला चहा घेऊन जाय आणि चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आहे. असं रागारागात नको जाऊ. बरं ठीक आहे, अशीच माहीत. नाही 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 एवढी नाही हेलच झाली बाप्पा. एवढी स्माईल नाही, थोडीशी हलकीशी. अशी हां, आता बरोबर आहे. आता बरोबर आहे अशी स्माईल. देखावा करायला लावतात नौटंकीबाज. बरोबर जाय बरं जाय. पाहुणे बसलेले आहे चहा नेऊन दे. नेऊन देतो चाय. अरे बापा डबल असं तोंड काय केलं. हसणं थोडी हसणं स्माईल करणं. हो जातो जातो. हां, स्माईल करत जातो. हे बी एक नमुनीच आहे बापा. हिचं काही नाही होऊ शकत. का रे बाप्पा संदीप, कुठं आहे रे तुझी बायको काही एक दिवस बी नाही काढू शकत का रे बाप्पा? हां, पाहुणे रावणे आलेले आहे. आता तर चांगली राही म्हणा बाप्पा आजच्या दिवस. ते पाहुणे रावणे किती वेळचे बसले आहे. त्याला चहा पाणी कोण नेऊन देईन रे बाप्पा? हां, चहा नाही आणला त्या लोकांना, अजून फक्त पाणी दिलं त्या बायकोनं. मग दाखवू ना म्हणा बाप्पा आम्हाला तमाशे. पण आता तर ते पाहुणे रावणे आले त्याच्यासमोर तर माणुसकीन राही म्हणा बाप्पा. हो आई तुला सांगितलं मी समजावून. तू टेन्शन नको घेऊ. गेल ते चहा घेऊन. बरं झालं बाप्पा, नाही तर मला असं वाटलं की मला चहा घेऊन जावं लागते का काय त्याच्यासाठी. आई टेन्शन नको घेऊ. तू सांगितलं तिला समजावून मी ना. जाय तू तर पाहुण्यासोबत बस. ते एकटे बसलेले आहेत. हो बाप्पा, असे आपल्या घरातले तमाशे पाहिजे तर काय म्हणतील ते लोक, काय म्हणतील? नाही नाही आई जाय तू. काही तमाशा नाही करते. जाय तू. बरं बाप्पा, खरं बाप्पा खरं. माझं नशीब फुटेल आहे. मोठी सून तर इथं राहतच नाही. आता हे दिवाळी इथं राहते तर हे अशी आहे. आता लाईनी काय माहीत कशी येते तर. ते तरी चांगली निघाली पाहिजे बाप्पा, नाही तर काही खरं नाही माहीत. तू बायको तर पुरी वाया गेलेली आहे बाप्पा, पुरी वाया गेलेली आहे. काहीच ऐकत नाही, काही ऐकत नाही. आई या विषयावर नंतर आपण बोलू. आता राहू दे. आता पाहुणे रावणे आलेले आहे. याच्यासमोर काही तमाशा करू नको. शांततेनं राह. नंतर पाहू आपण तिचा बंदोबस्त. हो बाप्पा, या दोघी तर दोन रंगाच्या निघाल्या बाप्पा. आता मला आहे ना पोराला चांगली बायको भेटली पाहिजे बाप्पा, नाही तर काही खरं नाही मायवालं. म्हणून तर मी हो म्हणून दिलं पोरीले. रूप रंगाले काही पाहिलं नाही मी ना. रूप रंगाले पाहून काही फायदा नाही बाप्पा. घर चालवणारी निघाली पाहिजे, नाही तर सुंदर निघते घर नाही चालवलं तर काय फायदा बाप्पा. म्हणून मी रूप रंगाला नाही पाहिलं बाप्पा. जशी आली तशी केली. फक्त गुण चांगले पाहिजे बाप्पा अंगात निबत झालं तर मग. नाही तर ते काय बाप्पा फायद्याचं. मला पान फुलवा. अंदरचे गुण चांगले पाहिजे बस. घ्या ना भाऊ चहा घ्या. हो घेतो ना चहा घेतो. गरम असेल ना बाई ठेवून द्या इथं टेबलवर. चहा ठेवून द्या. थोडा थंडा झाला की घेतो मग आम्ही. हो भाऊ बरोबर बोलत आहे तुम्ही. दीपा ठेवून दे बेटा टेबलवर चहा. थंडा झाला की घेतात मग. हो ठीक आहे. मी काय म्हणून ती आई, आम्ही ना तुमचं घरच नाही पाहिलं. आम्ही तुमचं घर पाहू शकतो का अंदरून? हो बाई पाय ना घर, पाय ना. हां, आपलंच घर आहे, कोणाचं घर आहे पा ना. अंदरून घर पा. दीपा दाखव बरं बाईले घर दाखव अंदरून. माझ्या सासून मला का पागल की घर समजलं का? आता या बाईले मी घर दाखवत बसेन तर तिकडे स्वयंपाक पाण्याचं कोण पाहिजे? ते कोण पाहिजे? सरे कामं मीच करू का घरात सरे कामं? असं नाही आहे की माझी सासू थोडी मला कामाला मदत करीन म्हणून इथं पाहुण्यासंग बसून गेलेली आहे. असं काहीच कामात मदत नाही करत आहे. मलाच एकटीला करायला लागत आहे. आणि आता मी त्या बाईला घर दाखवू ना, त्या बाईला घर दाखवू का मी स्वयंपाक पाण्याचं पाहू आणि जेवण बी करावं लागतील ना लोकाईले. हो त्या दाखवू का घर मग मी? आता नाही रे तुम्ही पण बोला बाप्पा. तर इथं नाही सांगायला पुरत, नाही तर काही चुगल्या गिगल्या सांगेन, चांगला रिश्ता तोडून टाकेन. काही सांगता नाही तिचं. आदित्य ताईले घर दाखव. आपलं घर दाखव पुरं. बरं आहे. बापा रे चांगलंच झालं. पोराच घर दाखवत आहे मला. म्हणजे आता मला बोलता येईन पोरासोबत. नंबर घेऊन घेतो पोराचा. नाही तर मग नंबर देऊन देतो आमचावाला. आणि मग सांगतो पोराले पुरी गोष्ट की पोरीले बोलायचं आहे म्हणून पोरासोबत. आहे का नाही बरं? चांगलं झालं बाप्पा, चांगलं झालं. मला टेन्शन आलं होतं कशी बोलीन म्हणून मी. चांगलं झालं, देवानंच पाहिलं. ताई चला घर दाखवतो तुम्हाला. घर पाच आहे ना. चला. हो चला. हे बा ताई हा आमचा वरंडा आहे. असं आहे भाऊ आमचं घर. बाप्पा घराला काय पाहा लागते? घर तर एकदम सुंदर आहे, मस्त घर आहे तुमचं. ताई तुमच्यासोबत मला बोलायचं होतं. हो मलाही तुमच्यासोबत बोलायचं होतं दादा. बोला ना ताई. नाही पहिले तुम्ही सांगा ना काय बोलायचं आहे तर. कसं मी काय म्हणतो की आता सर्व काही लय लवकर होत आहे. मी ना पोरीला पाहिलं पण मी पोरीसोबत बोललो नाही. मला माहीत नाही तिला मी पसंत हाव का नाही याव. तिची आवड निवड काहीच माहीत नाही आम्हाला. एकदमच आमचं लग्न जुळून राहिलं. तर मला कसं आहे ना पोरीसंग बोलायचं होतं. अरे भाऊ तुम्ही तर माझ्या तोंडातलं बोलले. मला बी तेच तुम्हाला बोलायचं होतं. मी काय म्हणत होती माई ननदबाई कशी म्हणते की मी ना पोराला बरोबर पाहिलं बी नाही म्हणते ना, बोलणं चाललं ना काही झालं. मला माहीत नाही म्हणते कशा आहे काही नाही. लवकर लग्न बी उरालं म्हणते, एकदम पक्का झालं म्हणते अचानक मध्ये. तर मला पोरासंग बोलायचं आहे म्हणते लग्नाच्या पहिले. हो का? पोरीला बी माझ्यासोबत बोलायचं आहे का? हो पोरीला बी तुमच्यासोबत बोलायचं आहे. अरे वा चांगलं आहे. मग मलाही बोलायचं आहे लग्नाच्या पहिले. म्हणजे कसं बोलून घेतलेलं बरं. हो एकामेकाच्या आवड निवड काय आहे काय नाही स्वभाव गिभाव ओळखू येते. मग मी म्हणतो तुम्ही बोलून घ्या माझ्या ननदबाईसोबत. मी बी त्याच टेन्शनमध्ये होतो. मी कसं म्हणू की मला पोरीसोबत बोलायचं आहे. बरंच झालं तुम्ही ना म्हटलं. कसं घरचे थोडे जुन्या विचारायचे आहे ना. लग्न पक्क व्हायच्या पहिलेच बाबा मला पोरीसंग बोलायचं आहे असं तसं. घरचे लोक थोडे नाही हो म्हणतात. तर आता तुम्ही ना म्हटलं ना तर मग एक काम करा ना. तर माझा नंबर घ्या तुम्ही, नाही तर मला तुमच्या नंदबाईचा नंबर द्या. मी बोलून घेतो. हो रोहिणी नाव आहे तिचं, रोहिणी. हो रोहिणीचा नंबर द्या.
हो नंबर तर देतो मी तुम्हाला, पण कसं फोनवर नका बोलू. एक बार फेस टू फेस बोलून घ्या तुम्ही. हां कुठंतरी भेटा एका जागी आणि बोलून घ्या. हो मला काही हरकत नाही आहे, पण रोहिणी बोलीन का माझ्यासोबत? हो हो बोलीन काऊन नाही, मी घेऊन येईन ना रोहिणी ताईले. बरं तर ठीक आहे, मग उद्या भेटता? ठीक आहे उद्या भेटू. उद्या कुठं भेटायचं तर मग? अरे हो उद्या कुठं भेटायचं, एक काम करा तुम्ही, तुमचा नंबर मला देऊन द्या. मग मी माझ्या ननदबाई संग बोलतो की कुठं भेटायचं, काय भेटायचं, कधी भेटायचं. मग मी तुम्हाला फोन करून सांगतो की या तारखेला आहे किंवा या दिवशी इथं इथं भेटायचं आहे म्हणून. ठीक आहे. बरं बरं, काही हरकत नाही ना, त्याच्यातही काही हरकत नाही. खरं खरं ताई, तुम्ही ना माझ्या डोक्यावर लय मोठं टेन्शन कमी केलं. हां मला टेन्शन आलं होतं, म्हटलं आता म्हणू तर कसं म्हणू, मला पोरीसंग बोलायचं आहे, पोरीसंग बोलायचं आहे. हां तुम्ही जे माझ्या मनात होते ना तेच बोलल्या. काहून सांगू का, कारण की मला पोरगी आहे ना, मी जेव्हा पाहिले आलो ना पोरीला, तर मला ना पोरगी थोडी नाराज नाराज वाटली. म्हटलं पोरगी काहून नाराज आहे, पोरगी काहून नाराज आहे. हां घरचे लोक म्हणत आहे की पोरगा पसंत आला, पोरगी पसंत आली, सर्व पसंती झालं, सर्व झालं. पण मला आहे ना रोहिणी आहे ना थोडी नाराज नाराजशी वाटली. म्हणून मला मनात नाही आलं की बा मम्मी पसंत नाही आहे का, माझ्या घरदार पसंत नाही आहे का, कोणी दुसरा पसंत आहे पोरीले. असं बी असते ना का जबरदस्तीनं घरचे लोक लग्न करून देत आहे. तर म्हणून मी म्हटलं की मला पोरीसंग बोलायचं आहे. पण कसं आईबाबासमोर हिंमतच नाही झाली मनाची, तसे तर थोडे जुन्या विचारायचे आहे ना. म्हणून कसं मला तर पोरगी पसंती आहे, पण आता पोरीला बी मी पसंत आलो पाहिजे ना. हां काय आहे काय नाही, आपण एक बार गोष्ट क्लिअर करून घेतली तर बरं राहते. नाही नाही भाऊ तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. कशा माझ्या ननदबाई बी थोड्याशा तुम्ही जेव्हा पाहिले आलते ना थोड्या टेन्शनमध्ये होत्या, आणि म्हणून ताईनं काही तुम्हाला बरोबर पाहिलं नव्हतं. पण तेच तर विचारायचं आहे, कायचं टेन्शन होतं, काय होतं बाप्पा, मी पसंत हाव का नाही हाव का, माझ्या घरची पसंत नाही आहे का, घरदार पसंत नाही आहे का, दुसऱ्याला पसंत करते. असं बी असते ना. कसं आपण दुसऱ्याच्या इमोशनची आहे ना इज्जत केली पाहिजे. नाही तर जबरदस्तीने लग्न करून दिलेलं लग्न टिकत नसते ना. हां टिकत नसते, जबरदस्तीने जे बी लग्न होते ना ते टिकत नसते. नाही नाही भाऊ तुमचे विचार लय चांगले आहे, लय चांगले विचार आहे. मी तर म्हणतो की रोहिणी ताईला लकी आहे जे तुमच्यासारखे ताईला भेटत आहे. नाही तर आजकाल कोणी एवढा विचार करते का, कोणी एवढा विचार नाही करत. बरं मग ताई, तुम्ही माझा नंबर घेऊन घ्या आणि मग मला फोन करा. हां कुठं भेटायचं आहे, काय भेटायचं आहे, आणि मग मी भेटायला येतो. ठीक आहे ना ठीक आहे. मलाही टेन्शन आलं होतं बाप्पा, खरं सांगू ना भाऊ, मला टेन्शन आलं होतं. म्हटलं कसं म्हणू, काय म्हणू, पोरगा काय म्हणन काय नाही. आता तुमच्यासंग बोलली ना, मला असं वाटत आहे की माझ्या भावासंगच बोलत आहे का मी. खरं सांगत आहो, मला असं वाटत आहे माझ्या भावासंगच बोलत आहो का. नाही तर मला टेन्शन आलं होतं, मी कसं म्हणीन, काय विचार करीन समोरचा व्यक्ती, काय बाप्पा ही बाई म्हणून राहिली की भेटायचं आहे पोरीले, असं नाही का. तर मला लय टेन्शन आलं होतं. बरंच झालं बाप्पा तुम्ही चांगले निघाले, असं वाटत आहे की मी माझ्या भावासंगच बोलत आहो का. खरं ताई तुम्ही भाऊ समजा मला, भाऊ समजा. हां कोणती गोष्ट शेअर करू शकता तुम्ही माझ्यासोबत, भाऊच आहो मी. खरं बाप्पा रोहिणी ताई लस लकी आहे, लस लकी आहे ना. आदित्य, ए आदित्य, दाखवलं का रे बाईले घर? हो हो आई, दाखवलं ना ताईला घर दाखवलं. आलं का बाई? घर पसंत आलं आमचं. बाप्पा घराला काय पाहा लागते तुमच्या? काय पाहा लागते? मस्त एक नंबर घर आहे तुमचं, काय पाहा लागते बाप्पा? असं आहे बा आमचं घर. घर तर एक नंबर आहे म्हटलं तुमचं. खूप मस्त घर आहे, मला तर खूप आवडलं. घर आवडलं ना तुम्हाला? हो हो आवडलं, घर आवडलं. मोठंच्या मोठं घर आहे मस्त. काय रे आदित्य, आपला बगीचा दाखवला का बाईले? बगीचा दाखव ना आपल्या. हो आई, बगीचा बी दाखवला, सर्व दाखवलं ताईले. हो हो आई सर्व दाखवलं, भाऊनं सर्व दाखवलं मला. पुरं घर पाहिलं ना चांगलं ना? हो हो आई पूर्ण घर पाहिलं. चला या मग लवकर, जेवण करायचा टाइम झाला, या लवकर. हो आई, बाईले घेऊन येतो ना, येतो बाईले घेऊन. ये मग बेटा लवकर. जेवण वाढलं मासून बाई ना, ये लवकर. हो आई येतो. चला मग ताई, जेवण करून घेऊ. हो हो चला चला जेवण करू. विशाखा तू इकडे आहे का? हो बाप्पा घर पाहू राहिली होती ना. पाहिलं का मग पुरं घर? हो हो पाहिलं ना, पुरं घर पाहिलं. पसंत आलं मग घर? हो हो घराला काही पाणी लागत, घर एकदम चांगलं आहे, मस्त घर आहे, आपल्याही घरापेक्षा चांगलं आहे. मी काय म्हणतो, चला मग आता घरी. पाहिलं ना आता घरदार पाहिलं, बोलणं चालणं झालं. चला मग घरी, उशीर होऊन आपल्याला घरी झाले. हो हो चला ना चला. नाही दादा ताई, तुम्ही असे कसे जासान बाप्पा, जेवण खावणं करा ना, ताटं वाढले ना वहिनीनं. नाही जेवण कायले, निघतो ना आम्ही. नाही आई म्हणे बिना जेवण करायचं जायचं नाही म्हणे. नाही जेवण करा बाप्पा. बरं ठीक आहे, 2-2 घास खातो, निघतो मग आम्ही. हो ठीक आहे दादा, ठीक आहे. चल विशाखा अटप बरं लवकर, चला लवकर घरी. हो हो ठीक आहे. काय हो बाप्पा, हे पाहुणे का VIP आहे का लगे? किती नादा लावा लागत आहे. जेवून घ्या. आता जेवतो मग जेवतो, कोणी म्हणते जेवतो, कोणी म्हणते नाही जेवत. एवढा मोठा स्वयंपाक करायला लावला मग मला? कोण करायला लावला स्वयंपाक? अरे जेवतील ना ते लोक. बसले ना जेवाले. हो बाप्पा मी काही जास्त मिनता नाही लावू शकत बरं कोणाले. मी जास्त काही मिनता लावत नाही त्या लोकांना. जेवसान तर जेव्हा म्हणा नाहीत नका जेव. आरामाने बोल ना, ऐकून घेतील नाही लोक. काय म्हणतील पाहुणे, ऐकून घेतील ना. आजच्या दिवस तर शांत राह, आजचा दिवस तर शांततेनं काढ. चुपचाप राही ना. आता नाही बाई रोहिणी ताईची जेठानी तर खासच आहे म्हटलं, चांगलीच खज्जल दिसते मला. लय वात्रट आहे बापा बोलायले. पाय ना माय बाई कशी बोलते नवऱ्याले. चांगलीच खज्जल आहे बापा. चुबस त्या बाई आला, चुबस. ताई मी काय म्हणत होती, मला हात वगैरे धुवायचे आहे, तर कुठं धुवायचे? अरे ताई तिथंच आहे ना, बेसिंग आहे तिथं, हात वगैरे धुवायचं. आता एवढं मोठं घर आहे बाप्पा, मला काही दिसूच नाही राहिलं. दीपा जाय, ताईला दाखव ते हात वगैरे धुवायचं कुठं आहे तर दाखव जाय. हो दाखवतो. माय बाई वखत ना काय लगे. बाई जा दाखवते दीपा, जाय घेऊन. हो चालली. आता कामधंदे करावं का या लोकांच्या मागं घुमत राहावं, काही समजत नाही मला तर. माय बाई खतरनाकच आहे लगे. चला ताई चला, हात हँडवॉश करायचा आहे ना, चला घेऊन चालतो तुम्हाला. हो ताई चला. बाप्पा या दीपाले तर पाहुणे नाही दिसत, रावणे नाही दिसत. बस जो स्वभाव आहे तो हाईचा. काय करावं काही समजत नाही मला. आमच्या घरात आहे तर टिकली, नाही तर एखाद्या दुसऱ्या घरात असती तर टिकली नसती.